नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब गारडी, मराठी विभाग, राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय, श्रीरामपूर. आज आपण या ठिकाणी प्रथम वर्ष कला या वर्गासाठी जो समकालीन कथासंग्रह लावलेला आहे, या कथासंग्रहाच्या बद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत. समकालीन कथा हा जो विषय आहे, हा कथा या वाङ्मय प्रकारावर आधारित आहे आणि त्यामुळे आपल्याला पुस्तकाला सुरुवात करण्यापूर्वी सर्वात प्रथम कथा हा जो वाङ्मय प्रकार आहे, या वाङ्मय प्रकाराबद्दल थोडक्यात माहिती घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी सर्वप्रथम कथा हा जो साहित्य प्रकार आहे, या साहित्य प्रकाराबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, कथा हा वाङ्मय प्रकार तसा आपल्या सर्वांच्या अतिशय परिचयाचा आहे. कारण असं म्हटलं जातं की मानवी जीवनाबरोबरच कथा हा वाङ्मय प्रकार सुरू झालेला आहे. म्हणजेच जेव्हा माणूस बोलायला लागला तेव्हापासून माणूस कथा सांगायला आणि ऐकायला लागलेला दिसतो. म्हणजेच असंही पुढं जाऊन म्हटलं जातं की माणसाला सर्वात जास्त कशाची आवड असेल तर कथा, म्हणजे ज्याला आपण थोडंसं ढोबळ अर्थानं गोष्ट असं म्हणतो, गोष्ट ऐकणं आणि गोष्ट सांगणं हा माणसाचा एक स्वभाव धर्मच आहे असं म्हटलं जातं. आणि म्हणून प्रत्येक माणसाला गोष्ट सांगायला आणि गोष्ट ऐकायला खूप आवडत आलेलं आहे. अगदी प्राचीन कालखंडापासून आपण पाहतो की मराठीमध्ये अनेक प्रकारच्या गोष्टी या सांगितल्या गेल्या, ज्याला आपण मौखिक परंपरेने चालत आलेल्या गोष्टी किंवा कथा असं म्हणतो. अगदी अलीकडच्या काळात सुद्धा आपण पाहतो की विविध सण, व्रत यांच्याबद्दलच्या किंवा परंपरागत पद्धतीच्या ज्या देवदेवतांच्या ज्या काही कथा आहेत, या सर्व कथा अशा मौखिक परंपरेतून पुढे आलेल्या दिसतात आणि नंतर त्या लिखित रूपातही झालेल्या दिसतात. परंतु आपण जर पाहिलं तर मराठीतली पहिली लिखित कथा ही लीळाचरित्र या चक्रधरांच्या चरित्रामध्ये लिखित रूपात सापडते. तोपर्यंत आपल्याकडे जेवढ्या कथा होत्या त्या मौखिक रूपात आलेल्या दिसून येतात आणि त्यामुळे कथा हा वाङ्मय प्रकार तसा अगदी जुना आणि परंपरेनं चालत आलेला असा हा वाङ्मयीन प्रकार आहे. तो असा काही फार नवीन किंवा फार वेगळा आहे असं नाही. फरक इतकाच आहे की इंग्रजी कालखंडामध्ये, म्हणजेच 1818 नंतर जेव्हा इंग्रजी राजवट भारतामध्ये सुरू झाली, तेव्हा इंग्रजी राजवटीबरोबरच काही इंग्रजी साहित्य प्रकार आपल्याकडे स्थिरावले. मग त्याच्यामध्ये कथा, कविता, कादंबरी, नाटक, चरित्र, आत्मचरित्र असे विविध वाङ्मय प्रकार या कालखंडात आपल्याकडे स्थिरावले. थोडक्यात इंग्रजी साहित्यामध्ये ज्या पद्धतीनं हे साहित्य प्रकार हाताळले जात होते किंवा लिहिले जात होते, त्याच पद्धतीनं मराठीत देखील ते साहित्य प्रकार लिहिले गेले. इंग्रजीमध्ये ज्याला आपण शॉर्ट स्टोरी असं म्हणतो, त्याचवरून मराठीमध्ये कथा हा वाङ्मय प्रकार पुढे आलेला दिसतो आणि तो लिहिला जाऊ लागला. कारण तोपर्यंत म्हणजे 19व्या शतकापर्यंत एकतर आपल्याकडं मराठीमध्ये जे लेखन झालं ते पद्यात्मक होतं आणि पद्यातून विविध कथा सांगितल्या जात होत्या. पण गद्यातून ज्याला आपल्याला कथा म्हणता येईल अशी कथा मात्र आपल्याकडे 19व्या शतकात इंग्रजी कालखंडात लिहायला सुरुवात झाली असं म्हटलं जातं. ही थोडक्यात कथेची पार्श्वभूमी झाली पहा. पण कथा म्हणजे नेमकं काय किंवा कथा हा जो वाङ्मय प्रकार आहे तो कशा पद्धतीनं लिहिला जातो आणि तो कशासाठी, म्हणजे कोणत्या उद्दिष्टांनी लिहिला जातो, हे आपल्याला या ठिकाणी थोडक्यात पाहायचं आहे. कथा हा निवेदन प्रधान आणि अतिशय जुना किंवा ज्याला आपण प्राचीन म्हणतो, जसं आत्ताच आपण पाहिलं त्या पद्धतीचा हा साहित्य प्रकार आहे आणि त्यामुळं कथेच्या स्वरूपाबद्दल आपल्याला थोड्याफार फरकाने सगळ्यांना माहीत आहेच. कथा म्हणजे ज्याला आपण थोडक्यात गोष्ट असंही म्हणतो. पण लिखित रूपातली जी कथा आहे
त्या कथेच्या व्याख्या किंवा कथेचं स्वरूप पाहत असताना थोडक्यात असं म्हटलं जातं, कमीत कमी पात्र आणि कमीत कमी प्रसंगावरून थोड्या वेळात परिणामकारक रीतीने सांगितलेली व ऐकणाऱ्याच्या मनावर एकच एक ठसा उमटवणारी हकीकत म्हणजे लघुकथा होय. या एकाच व्याख्येवरून आपल्या सहज लक्षात येतं पा की कथेचा आवाका हा थोडा छोटा असतो. म्हणजे कमीत कमी पात्र म्हणजे कमीत कमी संख्येनं पात्र असलेली, छोटासा आवाका असलेली, थोड्या वेळात पण परिणामकारक रीतीने सांगितलेली. म्हणजे तिचा कालावधी थोडा आहे पण परिणाम मात्र जास्त आहे. थोडक्यात कमीत कमी शब्दात आणि कमीत कमी पात्रामध्ये जास्तीत जास्त आशय कसा व्यापकपणे मांडता येईल अशा पद्धतीनं ही कथा लिहिली जाते आणि ऐकणाऱ्याच्या मनावर मात्र तिचा जो ठसा आहे हा ठसा अतिशय प्रभावीपणे मांडला जातो. याच स्वरूपाला या ठिकाणी कथा असं म्हटलं जातं. दुसरी एक व्याख्या आपल्याला या ठिकाणी पाहता येते भालचंद्र नेमाडे यांची. भालचंद्र नेमाडे या ठिकाणी असं म्हणतात की लघुकथा ही कमी लांबीचा, चिंचोळा भाषिक अवकाश पुरवणारी एकसूत्री आशय सूत्रातून स्थलकालाचे संकुचित म्हणून तीव्र संवेदन देणारा असा हा प्रकार आहे. म्हणजे आपण वर जी व्याख्या पाहिली त्याच व्याख्येचा काही कमी अधिक प्रमाणात आशय घेऊन ही व्याख्या पुढे आलेली दिसते. म्हणजे कमी लांबीचा, चिंचोळा किंवा भाषिक अवकाश पुरवणारा, एकसूत्री, म्हणजे हे सगळे शब्द जर आपण पाहिले तर कमीत कमी किंवा ज्याला आपल्याला थोडक्यात असं म्हणता येईल की आकाराने छोटी अशी असलेली ही जी कथा आहे. तर इंदुमती शेवडे यांनी असं म्हटलेले की एकात्म अशा कथात्म अनुभवाची अर्थपूर्ण संघटना म्हणजे लघुकथा. आता यांनी थोडेसे वेगळे शब्द वापरलेले आहेत या ठिकाणी की एकात्म अशा म्हणजे हा जो अनुभव आहे हा छोटा असला तरी तो इतका एकात्म आहे, एक जिन्सी आहे आणि म्हणून तो कसा आहे, अर्थपूर्ण संघटन आहे आणि त्यालाच त्या ठिकाणी त्यांनी कथा किंवा लघुकथा असं म्हटलेलं आहे. त्यानंतर हडसन यांनी लघुकथा ही सहजासहजी एका बैठकीत वाचून संपण्या इतकीच मोठी असली पाहिजे असं म्हटलेलं आहे. म्हणजे ही लघुकथा ही कशी असली पाहिजे तर एका बैठकीत वाचून होणारी, म्हणजे आकारानं लहान अशी ती असली पाहिजे. तर वेल्स या समीक्षकानं असं म्हटलेलं आहे की अर्ध्या तासात वाचून होईल ती लघुकथा. म्हणजे आपल्याला या सर्व एक साधारणपणे अशा अनेक व्याख्या आहेत पण मी एक थोडक्यात एक 4-5 व्याख्या या ठिकाणी घेतलेल्या आहेत कारण या 4-5 व्याख्या पाहिल्यानंतर सुद्धा आपल्या लक्षात आलं असेल पहा की या व्याख्यांमध्ये बऱ्यापैकी साम्य आहे. म्हणजे सर्व लेखकांचं मत या पद्धतीचंच आहे की कथा ही आकारानं छोटी आहे, कमीत कमी प्रसंग, कमीत कमी पात्र आणि कमीत कमी घटनांच्या साह्यानं पण अतिशय गांभीर्यानं आणि अतिशय परिणामकारकपणे या ठिकाणी विषय किंवा आशय मांडणारी ही कथा आहे आणि म्हणून कथेचं हे जे स्वरूप आहे हे या पद्धतीनं आपल्याला पाहता येतं. यानंतर या कथेचं स्वरूप कसं असतं हे जर आपल्याला पाहायचं असेल तर या कथेचे घटक आपल्याला थोडक्यात पाहावे लागतात. कथेचे घटक जर आपण पाहिलं तर साधारणपणे पहिला आणि सर्वात महत्त्वाचा घटक जो येतो तो म्हणजे कथानक. आता कथा या शब्दातच आपल्याला दिसून येतं पहा की कथा म्हणजे काहीतरी एक गोष्ट आहे आणि ही गोष्ट म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, कथानक. आणि म्हणून कथेतला सगळ्यात महत्त्वाचा जो काही घटक आहे, भाग आहे, त्याला आपण कथानक असं म्हणतो. कथेतील पात्र, कथेतील प्रसंग यांचा एक सहाय्यकपणे गुंफलेला विषयांकित आशय म्हणजे त्याला आपण कथानक असं म्हणतो. म्हणजे कथेमध्ये जी एक घटना येते त्या घटनेला एक विशिष्ट क्रम आणि एक विशिष्ट पात्रांच्या साहाय्यानं जी एक रचना केली जाते त्याच रचनेला आपण त्या ठिकाणी कथानक असं म्हणतो. प्रत्येक कथानकाला सुरुवात म्हणजे ज्याला आपण प्रारंभ असं म्हणतो, मध्य आणि अंत म्हणजेच शेवट हा असतो आणि तो असलाच पाहिजे. म्हणजे कथा लिहिताना किंवा कथा वाचताना आपल्याला असं दिसून येतं की कथेची सुरुवात कशी आहे, त्याच्यात किती आकर्षकपणा आहे,
ती वाचकाला किती आकर्षित करून घेते हे जितकं महत्त्वाचं आहे, तसंच कथेचा जो मध्य तो सुद्धा कथेचा एक गाभा असतो आणि त्या मध्यभागात सुद्धा त्या कथानकाची जी एक पकड आहे ती सैल होता कामा नये आणि वाचक असा त्यातून बाहेर पडता कामा नये. वाचकाला गुंतवून ठेवण्याची कला या मध्यात सुद्धा असली पाहिजे आणि कथेचा शेवट हा सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे, कारण कथेचा शेवट हा काहीतरी सुचवणारा, काहीतरी वेगळं सांगणारा, वाचकाला काहीतरी विचार करायला किंवा वाचकाला त्या शेवटाचं एक आकर्षण वाटणारं असं त्या पद्धतीचं त्या ठिकाणी चित्र असलं पाहिजे, तरच त्या कथेमध्ये वाचक हा गुंतून राहतो. म्हणून कथानकामध्ये हे 3 घटक महत्त्वाचे आहेत पहा, की कथेची सुरुवात म्हणजे प्रारंभ, कथेचा मध्य आणि कथेचा शेवट किंवा त्याला आपण अंत असं म्हणतो. मग कथेमध्ये किंवा कथानकामध्ये एक ढोबळ अर्थानं आपल्याकडं असं सांगितलं जातं की कथानकामध्ये सुरुवातीला संघर्ष असतो, नंतर त्या संघर्षाची हळूहळू एक प्रकारे उकल व्हायला सुरुवात होते आणि एक एक घटना आपल्याला समजायला सुरुवात होते. मग या घटना प्रसंगांची जी गुंफण असते ती गुंफण करणारं एक विशिष्ट तंत्र असतं. म्हणजे या घटनांचा क्रम कसा असावा, मग एकामागोमाग एक घटना घडत गेली पाहिजे का, किंवा मग कदाचित शेवटची एखादी घटनामध्ये येईल का, की ज्याला आज आपण आधुनिक पद्धतीनं फ्लॅशबॅक तंत्र म्हणतो पहा, की अगदी नंतरची घटना सुरुवातीला दाखवली जाते. मग सुरुवातीची घटना ती मध्ये येते आणि मग वाचकाला थोडंसं गुंतवून ठेवणं किंवा वाचकाला एक प्रकारे विचार करायला भाग पाडण्यासाठी या पद्धतीचं तंत्र त्या ठिकाणी वापरलं जातं. म्हणजे या घटना प्रसंगांची गुंफण कशी असावी, त्या कथानकाची गरज काय आहे, त्या कथानकाच्या गरजेनुसार हे तंत्र त्या ठिकाणी वापरलं जातं. मग या तंत्रानुसार मानवी जीवन आणि मानवी जीवनामध्ये ज्या काही उत्स्फूर्त जाणीवा असतात, या जाणीवांचं एक वेगळं भावविश्व हे या कथानकाचा केंद्रबिंदू असतं. कारण कथानक म्हणजे काही वेगळं नसतं, तर मानवी जीवनामध्ये ज्या काही घटना घडतात त्याच्यातल्याच काही वास्तव घटना घेऊन त्या वास्तव घटनांना एक कलात्मक रूप देण्याचं काम या ठिकाणी लेखक करत असतो. आणि म्हणून लेखकाचं महत्त्वाचा विशेष या ठिकाणी हा असतो की मानवी जीवनातल्या ज्या काही जाणीवा आहेत, जे काही भावविश्व आहे, हे त्या कथानकात कसं आणायचं आणि त्याची गुंफण कशी करायची आणि संपूर्ण कथेला एका सूत्रबद्ध पद्धतीनं कसं बांधून ठेवायचं, हे या कथानकाचं महत्त्वाचं सूत्र असतं. मग ही बांधणी करत असताना त्या मानवी जीवनातले जे अनुभव असतात त्या अनुभवांना एक विशिष्ट पद्धतीनं आणि एका विशिष्ट गतीनं उलगडून दाखवण्याचं काम हे कथानक त्या ठिकाणी करत असतं. आणि हे कथानक हे करत असताना पात्रांचा स्वभाव, त्या पात्रांच्या वृत्ती, त्या पात्रांच्या प्रवृत्ती, त्यांचा होणारा एकमेकांवरचा किंवा घटनांवरचा जो परिणाम आहे, हा परिणाम या ठिकाणी ते मांडत असतात. एक प्रकारे त्या पात्रांच्या जडणघडणीतून, त्या पात्रांच्या व्यक्तिमत्वातून हे कथानक उलगडत जातं. आणि म्हणून कथानकामध्ये या पात्रांची निर्मिती अतिशय महत्त्वाची असते. कारण घटना ह्या घडत असताना कथानकामध्ये पात्र त्या घटना घडवत असतात आणि त्या पद्धतीनं त्यांची निर्मिती करत असतात. थोडक्यात कथानक हा कथेचा एक प्रकारे आत्मा आहे. कारण आपण सहज कथा वाचतो म्हणजेच काय करतो, तर कथा वाचून झाल्यावर आपण सहज म्हणतो की अशी अशी कथानक आहे. म्हणजे कथानक हे सगळ्यात प्रथम आपल्या लक्षात राहतं आणि म्हणून कथानक हे सगळ्यात मोठा परिणाम करणारा घटक असतो. आणि म्हणून कथा या वाङ्मय प्रकारामध्ये आपल्याला कथानकाला अतिशय महत्त्व देता आलं पाहिजे. त्यानंतर दुसरा प्रकार आहे पात्रचित्रण. या पात्रचित्रणामध्ये आपल्याला आपण आत्ताच पाहिलं पहा की कथानक हा घटक जितका महत्त्वाचा आहे तितकाच महत्त्वाचा दुसरा घटक आहे, तो म्हणजे पात्रचित्रण. कथेमध्ये जे कथानक घडत असतं ते कथानक विविध घटनांच्या साहाय्यानं घडत असतं आणि या घटना घडवून आणण्याचं काम कोण करतं, तर त्या कथेमध्ये जी पात्र असतात ती पात्र हे काम करत असतात. आणि म्हणून कथानकाला एक प्रकारे गती देण्याचं काम ही पात्र करत असतात.
ही पात्र, प्रत्येक पात्राचा एक विशिष्ट स्वभाव असतो, एक विशिष्ट व्यक्तिमत्व असतं आणि प्रत्येक पात्र त्या स्वभावाला, त्या व्यक्तिमत्वाला जपण्याचं काम त्या ठिकाणी करत असतं. आणि म्हणून प्रत्येक पात्राचं एक वेगळं अनुभव विश्व जे आहे ते वेगळं अनुभव विश्व त्या ठिकाणी त्याला मांडायचं असतं. इथं लेखकाचं कौशल्य हे असं आहे की या कथानकामध्ये अनेक प्रकारची पात्र असतात. मग त्या पात्रांमध्ये आपण पाहतो की काही पात्र ही नायक पद्धतीची असतात, म्हणजे चांगली असतात. काही पात्र खलनायक स्वरूपाची असतात, म्हणजे वाईट प्रवृत्तीची असतात. काही पात्र मुख्य पात्र असतात, काही पात्र गौण पात्र असतात. कारण एखाद्या कथानकाला पुढे नेण्यासाठी आपल्याला माहिती आहे की काही पात्र मुख्य असावी लागतात, तर त्यांना सहाय्य करणारी काही गौण पात्र जी काही कमी अधिक प्रमाणात त्या ठिकाणी येत असतात, पण ती सुद्धा तितकीच महत्त्वाची असतात. मग लेखकाचं कौशल्य असं आहे की या प्रत्येक पात्राला त्याला न्याय देता आला पाहिजे. म्हणजे मुख्य पात्र हे मुख्य पात्र म्हणूनच चित्रित झालं पाहिजे, त्याला तेवढ्या पद्धतीनंच मांडता आलं पाहिजे. गौण पात्र जे आहे त्याला तेवढंच कौशल्यानं त्याला त्या ठिकाणी मांडता आलं पाहिजे. कदाचित काही कथानकांमध्ये असंही दिसून येतं की एखादं मुख्य पात्र कधी कधी मागे पडत जाताना दिसतं आणि गौण पात्र मोठा प्रभाव त्या ठिकाणी निर्माण करताना दिसतं. पण असं होता कामा नये. पात्राची जी भूमिका असेल त्या भूमिकेला लेखकाला न्याय देता आला पाहिजे. म्हणजे जे मुख्य पात्र आहे त्याला मुख्य भूमिकाच निभावता आली पाहिजे आणि त्या पद्धतीनं त्या पात्रांची मांडणी करता आली पाहिजे. मग मुख्य पात्र, गौण पात्र याची मांडणी कशा पद्धतीनं करायची? नायक पात्र जे असेल, मग नायक असतो, नायिका असते, खलनायक असतात, मग त्यांची मांडणी कशी करायची? त्यांची स्वभाव चित्र कशी रेखाटायची? त्यांची जी व्यक्तिमत्व आहेत त्या व्यक्तिमत्वांची कौशल्यानं मांडणी कशी करायची? हे या ठिकाणी महत्त्वाचं कौशल्य असतं. आणि मग कथेतले जे विविध प्रकार असतात त्या विविध प्रकारानुसार या पात्रांचे स्वभाव बदलत असतात आणि त्या स्वभावामध्ये एक विशिष्टपणे जिवंतपणा हा त्या ठिकाणी आला पाहिजे. मग हा जिवंतपणा आणायचा असेल तर त्या पात्रांना त्यांचं जे स्वभाव वैशिष्ट्य आहे ते त्या पद्धतीनं त्यांना देता आलं पाहिजे. आणि त्या पद्धतीनं जर त्या पात्रांची मांडणी झाली तर ही पात्र अजरामर होतात. म्हणजे अनेक कथांमध्ये आपल्याला दिसून येतं की एखादं पात्र सहज आपल्या लक्षात राहतं. कधी लक्षात राहतं? तर त्या पात्राचा तेवढा प्रभाव आपल्यावर झाला तर त्या पात्राबद्दल आपल्याला जिव्हाळा वाटू लागतो, आपुलकी वाटू लागते. कधी कधी त्या पात्रात आपण आपल्या स्वतःचं एक अनुभव पाहू लागतो. म्हणजे ते पात्र दुसरं तिसरं न राहता आपण बनून जातो. आणि इतका त्या पात्राशी आपण जर एक जीवपणा झालो किंवा एक जिन्सीपणा झालो तर त्या पात्राची सुखदुःख ही आपली सुखदुःख होतात आणि त्या पात्रातल्या प्रत्येक अनुभवाशी एक प्रकारे आपण तादात्म्य पावतो आणि त्या पद्धतीनं ते पात्र आपण जगायला लागतो. म्हणून या पात्रांची निर्मिती इतकी महत्त्वाची असते की कथानक हे आपण कथन करत असतो, पण त्या कथानकाला गती देताना किंवा त्या कथानकातल्या ज्या घटना असतात त्या घटना प्रसंगांना ठाशीवपणे मांडण्याची कला ही पात्रांमध्ये असते. आणि म्हणून त्या पात्रांना हुबेहूब रंगवणं अतिशय कौशल्याचं काम असतं. कादंबरीसारखं या ठिकाणी पात्रांचं सविस्तर वर्णन करायला लेखकाला तेवढा वेळ नसतो किंवा जागा नसते. कारण कथा ही आपण सुरुवातीलाच पाहिलं की अतिशय कमी आवाका असलेली कथा असते आणि म्हणून कमीत कमी कालावधीमध्ये ती मांडायची असते आणि म्हणून अतिशय कमीत कमी शब्दात तुम्हाला त्या पात्राचं व्यक्तिचित्रण आणि त्या पात्राचं स्वभाव चित्रण करता आलं पाहिजे. आणि त्या पद्धतीनं त्याची जर मांडणी झाली तर ही पात्र कथानकाला अगदी सहज पुढे नेतात किंवा कथानकाला तुम्हाला अपेक्षित असलेली गती ते त्या ठिकाणी निर्माण करून देतात. आणि म्हणून ही पात्र अतिशय महत्त्वाचं दुसरं कथेचं वैशिष्ट्य आहे. कारण कथा वाचत असताना जसा आपल्यावर कथानक हे प्रभाव करतं तसंच दुसरा प्रभाव करणारा घटक कोणता असेल तर ही पात्र असतात. कारण कथा लक्षात राहते म्हणजे कथेतली पात्र लक्षात राहतात आणि म्हणून त्या पात्रांना हुबेहूब जिवंत करणं, त्यांची वैशिष्ट्ये दाखवणं हे लेखकाचं कौशल्याचं काम दिसून येतं.
त्यानंतर तिसरा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे वातावरण. कथावस्तू ज्या भौगोलिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक परिसरात घडते त्या परिसराचं वर्णन त्या ठिकाणी करणं म्हणजेच एक प्रकारे वातावरणाची निर्मिती करणं. हे वातावरण एक प्रकारे काल्पनिक असतं किंवा ज्याला आपण कल्पित वातावरण असं म्हणतो, कारण तुमची कथावस्तू ज्या भागात घडते त्या भागातली सगळी वैशिष्ट्ये तुम्हाला त्या ठिकाणी उभी करावी लागतात. उदाहरणार्थ, तुम्ही जर एखाद्या शेतकऱ्याचं भावविश्व या कथानकातून दाखवणार असाल तर तुमच्या त्या कथानकामध्ये येणारं वातावरण हे ग्रामीण भागातलं असेल, एखाद्या खेडेगावातलं चित्रण असेल, मग त्या खेडेगावातली ज्या पद्धतीची, मग तिथली शेती, तिथला निसर्ग, तिथला पाऊस, तिथलं एकूण गावातलं वातावरण, मग त्या गावातलं राजकारण, त्या गावातलं समाजकारण, त्या गावातलं धार्मिक वातावरण, हे सगळं तुम्हाला हुबेहूब त्या ठिकाणी मांडता आलं पाहिजे. जर तुमची कथा ही शहरी भागातली असेल तर मग तुम्हाला शहरातलं वातावरण हे त्या ठिकाणी मांडता आलं पाहिजे. आणि म्हणून कथा घटकाला अधोरेखित करणारी ही एक प्रकारे काय असते, पार्श्वभूमी असते. आणि एकदा ही पार्श्वभूमी तिथे जर चित्रित झाली तर तुमचं पात्र हे कोणत्या वातावरणात घडतंय किंवा तुमचं कथानक हे कोणत्या भागात घडतंय हे तुम्हाला सांगायची गरज नसते. म्हणजे तुम्ही सुरुवातीला ज्या वातावरणाची निर्मिती करता, मांडणी करता, त्याच्यावरून लगेचच वाचकाला त्या ठिकाणी बोध होतो की हे कथानक कुठे घडणार आहे. मग ते ग्रामीण भागात घडणार आहे, शहरी भागात घडणार आहे की आणखी कोणत्या भागात घडणार आहे हे लेखकाला त्या ठिकाणी वाचकाला स्पष्टपणे जाणवायला मदत होते. आणि म्हणून पात्रांची जडणघडण कोणत्या भागात झाली, त्याच्या कथानकाची गरज ही कोणती आहे, त्यानुसार तुमच्या कथेतला आशय, विषय, प्रसंग हे त्या ठिकाणी घडत असतात. आणि म्हणून कथानकातला हा एक अतिशय महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे वातावरण. कारण एकदा तुमची वातावरण निर्मिती जर चांगल्या पद्धतीनं झाली तर वाचक हा त्याच्यामध्ये सहज गुंतून जातो. म्हणजे अगदी आपण घरात बोलताना सुद्धा बऱ्याचदा उदाहरण देतो पहा की कुठलाही विषय चर्चेला आणायचा असेल तर त्यासाठी आधी वातावरण निर्मिती झाली पाहिजे. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला थोडंसं इकडचं तिकडच्या गप्पा मारून, आई वडिलांचा मूड पाहून मग एखादा महत्त्वाचा विषय आपण जसा मांडतो आणि तो मग सहज मान्य केला जातो, तसं तुमच्या कथानकाला त्या ठिकाणी जर चांगल्या वातावरणाची त्या ठिकाणी निर्मिती झाली तर तुमची पात्र, तुमचं कथानक अगदी तुम्हाला सहजतेनं पुढं नेता येतं आणि वाचकावर त्या कथानकाचा जो परिणाम आहे तो परिणाम अतिशय गांभीर्यानं आणि अतिशय आवश्यक त्या पद्धतीनं होऊ शकतो. त्यानंतर पुढचं चौथा महत्त्वाचा कथेतला घटक आहे तो म्हणजे निवेदन शैली. आपल्याला माहिती आहे की कथा ही सांगितली जाते आणि त्यामुळं कथा सांगणारं एक पात्र असतं. आणि म्हणून असं म्हटलं जातं की कथेतील भाषेचा एक अपरिहार्य भाग म्हणजे निवेदन किंवा त्या कथेचं जे निवेदन केलं जातं ते निवेदन करणारे जे पात्र असतं ज्याला आपण निवेदक असं म्हणतो. हा जो निवेदक आहे हा निवेदक अतिशय महत्त्वाचा असतो, कारण हा निवेदक थोडक्यात ज्याला आपण असं म्हणू शकतो सर्व साक्षी असतो. म्हणजे सर्व घटनांचा तो साक्षीदार असतो. सर्व पात्रांच्या, सर्व घटना, सर्व वातावरणाच्या पद्धती या त्याला अनुभवानं किंवा त्यानं पाहिलेल्या अशा पद्धतीनं त्याला त्या माहिती असतात. आणि म्हणून त्याला असं म्हटलं जातं की घटनेशी संबंधित असलेली ती व्यक्ती असते. एक तर ती त्या पूर्ण कथानकातले एक अतिशय महत्त्वाचं पात्र असतं किंवा त्या पात्रांशी संबंधित एक तटस्थ पात्र असतं. आणि म्हणून आपल्याला माहित आहे की एकात्म परिणाम साधणारं हे निवेदकाचं पात्र असतं. त्या कथेतला जो काही परिणाम आहे तो परिणाम साधण्यासाठी अतिशय महत्त्वाचं असलेलं हे एक मुख्य पात्र असतं. आणि या एका पात्राचा सर्व पात्रांवर अतिशय महत्त्वाचा अंकुश असतो. म्हणजे कुठलं पात्र काय करणार आहे, कोणत्या पद्धतीनं चालणार आहे, कोणत्या पद्धतीनं बोलणार आहे, हे सर्व काही या पात्राच्या एक प्रकारे हातात असतं. या निवेदनाचे जे प्रकार आहेत
ते प्रकार आपण जर पाहिले तर साधारणपणे 2 प्रकारचं निवेदन केलं जातं. पहिलं पात्र जे असतं ते आहे प्रथम पुरुषी निवेदन. जेव्हा कथेतीलच एखादं पात्र त्या कथेचं त्या कथानकाचं निवेदन करतं तेव्हा त्याला आपण प्रथम पुरुषी निवेदन असं म्हणत असतो. तर जेव्हा कथेच्या बाहेरचं एखादं पात्र त्या ठिकाणी निवेदन करतं त्याला दुसरा प्रकार म्हणजे ज्याला आपण तृतीय पुरुषी निवेदन असं म्हणत असतो. म्हणजे कथेचं निवेदन एक तर त्या कथेमध्ये असलेल्या पात्रांपैकी एखादं पात्र करतं की जे शक्यतो त्या कथानकातलं एक मुख्य पात्र किंवा प्रमुख पात्र असतं, किंवा त्या पात्रांशी संबंधित असलेलं जे कथेत नसतं पण कथेच्या बाहेर राहून सर्व कथानक घडवण्याचं काम ते पात्र करत असतं, म्हणून त्याला तृतीय पुरुषी निवेदन असं म्हटलं जातं. या निवेदनामध्ये आपण जर पाहिलं तर पात्र प्रथम पुरुषी असो किंवा तृतीय पुरुषी असो, म्हणजे कथेतला असो किंवा कथेच्या बाहेरचं असो, पण या पात्राचं मुख्य काम आहे कथा सांगणं. आणि ही कथा सांगत असताना त्याच्या निवेदनामध्ये एक सलगता असणं, एकात्म परिणाम साधणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. आशयाच्या दृष्टीने किंवा गरज म्हणून हे निवेदन पात्र जी वर्णनं करतं ती वर्णनं कोणत्या पद्धतीची असतात, ती कशा पद्धतीनं केली जातात हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. मग कथानकाची जशी गरज असेल त्यानुसार ते पात्र बोलत असतं. मग ते पात्र कधी त्या कथानकामध्ये तेथील वातावरणाचं वर्णन निवेदन करत असतं, गरजेनुसार कधी संवाद येतात, संवाद आल्यानंतर इतर पात्र सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी होतात आणि एकमेकाशी ती बोलू लागतात. तर कधी कधी काही प्रकारामध्ये एखादं पात्र येऊन त्याच्या आयुष्याचं कथन ते स्वतः सुद्धा त्या ठिकाणी करताना दिसतं. म्हणजे हे कथन करत असताना त्या कथानकाची किंवा त्या कथेची जी गरज असेल त्या गरजेनुसार हे निवेदन त्या ठिकाणी केलं जातं. आणि म्हणून हा कथा या प्रकारातला एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे, कारण प्रत्यक्ष वाचकापर्यंत पोहोचवण्याचं काम हा निवेदक करत असतो. आणि म्हणून हा निवेदक किती प्रभावी आहे त्यानुसार ती कथा प्रभावीपणे वाचकापर्यंत पोहोचत असते. थोडक्यात निवेदक जर चांगल्या पद्धतीनं निवेदन करत असेल तर वाचकापर्यंत ती कथा किंवा ते कथानक अतिशय प्रभावीपणे पोहोचवण्याचं काम होतं. अन्यतः ते कथानक चांगलं असून सुद्धा वाचकापर्यंत तेवढ्या गांभीर्यानं किंवा तेवढ्या प्रभावीपणे पोहोचवता येत नाही. म्हणून लेखकाला हे पात्र निवडताना अतिशय विचारपूर्वक आणि कौशल्यानं ते पात्र निवडावं लागतं आणि त्या पद्धतीनं ते वाचकापर्यंत पोहोचवावं लागतं. पुढचा शेवटचा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे भाषाशैली. आपल्या सगळ्यांना माहिती आहे कथा लिहिली जाते किंवा कथा सांगितली जाते. आता शक्यतो आपण इथं जी कथा पाहत आहोत ती लिखित रूपातील पाहत आहोत. आणि कथा जेव्हा लिहिली जाते तेव्हा लिहिली जात असताना त्याचं सगळ्यात प्रभावी माध्यम आहे ते म्हणजे कथेची भाषा. तुमच्या कथेची भाषा कशी आहे त्यावरून बऱ्यापैकी कथेचं यश आणि अपयश अवलंबून असलेलं दिसून येतं. कारण कथानकाचं माध्यम म्हणून भाषा येत असते आणि तुम्ही कथानक कशा पद्धतीनं मांडता, कोणत्या शब्दांचा उपयोग करता त्याच्यानुसार ही भाषा शैली ठरत असते. एक प्रकारे तुमचं जे कथा बीज आहे म्हणजे कथानक आहे, या कथानकाचं प्रकटीकरण हे या भाषेच्या माध्यमातून होत असतं आणि त्या भाषेसाठी तुम्ही विविध शब्दांचा आधार घेत असता. मग तुमच्या कथानकाची तुमच्या पात्रांची जी काही गरज आहे त्या गरजेनुसार ती भाषा त्या ठिकाणी योजली जाते. मग तुमची पात्र जर ग्रामीण भागातील असतील तर तुमच्या पात्रांच्या तोंडी येणारी भाषा ही ग्रामीण आली पाहिजे. तुमची पात्र जर शहरातील असतील, सुशिक्षित असतील तर तुमची भाषाशैली ही त्या पद्धतीनं असली पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, कथानकाच्या गरजेनुसार तुमची भाषाशैली ती मग ज्याला आपण म्हणतो पहा की वास्तव, कलात्मक त्या पद्धतीची गरजेनुसार तुम्हाला त्या ठिकाणी मांडता आली पाहिजे. मग वाचकाच्या मनाशी संवाद साधणारी किंवा कथेनुरूप ती येणारी भाषा जर असेल तर
असं म्हटलं जातं की वाचकापर्यंत खऱ्या अर्थानं कथानकाला पोहोचवण्याचं काम ही भाषा शैली करत असते. आणि म्हणून ही भाषा शैली म्हणजे नुसते शब्द नसतात. म्हणजे वाचक जेव्हा एखादी कथा वाचतो तेव्हा तो नुसते शब्द वाचत नाही, तर त्या शब्दाच्या पाठीमागे जे अर्थ असतात त्या अर्थानं तो त्या कथानकाशी एकरूप होतो. म्हणजेच ती कथा, ती भाषा त्या वाचकाच्या मनाशी एक प्रकारे तादात्म्य पावते किंवा त्या मनाशी ती संवाद साधत असते. आणि म्हणून कथेचा प्रत्येक आशय व प्रत्येक भावना त्या प्रसंगानुसार त्या भाषेतून उतरल्या पाहिजेत आणि एक प्रकारे ती भाषा ही वाचकाच्या मनाशी एक सुखसंवाद साधणारी असली पाहिजे. म्हणजे त्या भाषेतून लेखकाला जे नेमकं सांगायचंय ते वाचकापर्यंत तितक्याच नेमकेपणानं पोहोचवलं पाहिजे. आणि त्यासाठी भाषा हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. मग त्यासाठी विशिष्ट शैलींचा सुद्धा वापर केला जातो. म्हणजे जसं आपण म्हणतो पहा की वि स खांडेकरांची एक भाषा शैली आहे. म्हणजे त्या भाषेला एक वेगळी शैली आहे. म्हणजे खांडेकरांच्या अनेक कथा आपण का वाचतो, तर त्या भाषा शैलीच्या प्रभावामुळं. आणि म्हणून त्या ठिकाणी ही भाषा शैली अतिशय महत्त्वाची मानली जाते. साधारणपणे असं म्हटलं जातं की या भाषेमध्ये एक सहजता असली पाहिजे. मग ती सहजता कशी असली पाहिजे, तर कथानकाच्या गरजेनुसार असली पाहिजे. कथानकाची गरज जशी असेल, पात्रांची मनोभूमिका जशी असेल, त्यानुसार ती भाषा शैली तुम्हाला बनवता आली पाहिजे. उगाचच त्या भाषेला काहीतरी वेगळं करायचंय म्हणून त्याच्यामध्ये काहीतरी अलंकारिकता आलं पाहिजे, त्याच्यात काहीतरी काव्यात्मकता आली पाहिजे, असं जर तुम्ही उगाचच करत गेला तर त्याच्यामध्ये कृत्रिमपणा येतो. हा कृत्रिमपणा भाषेमध्ये येता कामा नये. सहज ओघवत्या शैलीमध्ये त्याची मांडणी झाली पाहिजे, कलात्मकता आली पाहिजे, पण ती कशी, गरजेनुसार. त्या कथानकाची आणि त्या पात्रांची जी काही गरज असेल त्या गरजेनुसार जर तुम्ही त्याची निवड केली तर तुमची भाषा ही त्या कथेचा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा बनते. जसं मी आत्ता उदाहरण दिलं होतं की वि स खांडेकरांची भाषा असेल किंवा व पु काळेंची भाषा शैली असेल, की अशा काही अनेक आहेत की ज्या लेखकांनी आपल्या भाषा, आपल्या शैली या त्या कथेची ताकद बनवलेली दिसते. म्हणजे एखादा अनुभव, एखादी घटना, तुमची कथानकं जितकी महत्त्वाची आहेत तितकीच तुमची ती कथानक मांडण्याची जी भाषा शैली आहे ती जर तेवढी प्रभावी असेल तर तुम्हाला जे मांडायचंय ते अतिशय नेमकेपणानं आणि तितक्याच प्रभावीपणे तुम्ही वाचकापर्यंत पोहोचवू शकता. म्हणून भाषा शैली हा सुद्धा तितकाच महत्त्वाचा घटक आहे. म्हणजेच आपल्याला या घटकांचा शेवट करत असताना थोडक्यात असं म्हणता येतं की कथेचे हे जे 5 घटक आहेत पहा, कथानक असेल, पात्रचित्रण असेल, वातावरण असेल, निवेदन असेल, भाषा शैली असेल, हे सर्व घटक तितकेच महत्त्वाचे आहेत. म्हणजे एखादा घटक थोडा जास्त महत्त्वाचा असेलही, एखादा घटक थोडासा कमी महत्त्वाचा असेलही, परंतु प्रत्येक घटक हा त्याच्या पद्धतीनं अतिशय महत्त्वाचा आहे. आणि त्या प्रत्येक घटकानं जर त्याच्या पद्धतीनं योग्य पद्धतीनं योगदान दिलं तर कथा हा वाङ्मय प्रकार अतिशय प्रभावीपणे मांडला जाऊ शकतो आणि वाचकापर्यंत तो प्रभावीपणे येऊ शकतो आणि वाचक तितका त्याचा आनंद घेऊ शकतो. आणि म्हणून एखादी कथा कशा पद्धतीनं लिहिली जाते, एखाद्या कथेचा आनंद किंवा आस्वाद कसा घ्यायचा हे जर आपल्याला चांगल्या पद्धतीनं करून घ्यायचं असेल तर आपल्याला कथेचे हे सर्व घटक माहीत असणं अतिशय आवश्यक आहे. म्हणजे समकालीन कथा हे पुस्तक पाहण्यापूर्वी आपल्याला जर कथा म्हणजे काय किंवा कथेचं नेमकं स्वरूप काय असतं, कथेचे घटक काय असतात हे जर आपल्याला चांगल्या पद्धतीनं अवगत झालं तर या कथा आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं समजून घेऊ शकतो आणि त्या कथांचा जो आनंद आहे तो आनंद सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्याला घेता येऊ शकतो. धन्यवाद.